नमस्कार, मी संतोष मोरे आणि आपण पाहताय मुंबई आउटलुक. गेल्या अनेक दिवसांपासून राज्यामध्ये चर्चेत असलेल्या मराठा आरक्षणा संदर्भात आज आपल्यासोबत चर्चा करण्याकरिता मराठा समाजाचे अभ्यासक आणि कायदेतज्ञ डॉक्टर बाळासाहेब सराट सर आपल्यासोबत आज जुळलेले आहे. मराठा आरक्षण मिळावे आणि ते कायदेशीर मिळावे याकरिता अनेक वर्षांपासून बाळासाहेब सराट हे कायदेशीर लढा सर्वोच्च न्यायालय असो, उच्च न्यायालय असो या विविध न्यायालयीन प्रक्रिया असो या माध्यमातून सातत्याने मांडत असतात आणि मराठा समाजाला कायदेशीर आरक्षण कसं मिळावे या संदर्भात सतत प्रयत्न बाळासाहेब सराट यांच्याकडून सुरू असतात. सराट साहेब, मराठा आरक्षणाविषयी गेल्या अनेक दिवसांपासून जे चर्चा सुरू आहे, राज्य सरकारने 10% आरक्षण असलं तरी याला उच्च न्यायालयात देखील आव्हान देण्यात आलेलं आहे. तर यावर सर्वात पहिले आपली प्रतिक्रिया काय असणार? नमस्कार सगळ्यांना. मुळामध्ये आता जे आरक्षण सरकारने दिलेलं आहे 27 तारखेला त्यांनी त्याचा कायदा खरं म्हणजे नोटिफाय केलेला आहे आणि मराठा समाजाला एसीबीसी प्रवर्गातून 10% आरक्षण दिलेलं आहे. हे समजून घेतलं पाहिजे की हे आरक्षण एसईबीसी प्रवर्गाला दिलेलं आहे, म्हणजे सोशली आणि एज्युकेशनली बॅकवर्ड क्लास कॅटेगरीला दिलेलं आहे. मराठा समाज ही त्यातली एक सोशली एज्युकेशनली बॅकवर्ड क्लास म्हणून एक क्लास त्याच्यामध्ये घातलेला आहे. म्हणजे मराठ्यांचं आरक्षण नाहीये, हे पहिला क्लास फक्त त्या कॅटेगरीमध्ये मराठा आहे. हे पहिल्यांदा लक्षात घ्या. दुसरा मुद्दा असा आहे की काल म्हणजे 8 तारखेला गुणरत्न सदावर्ते यांनी एक याचिका त्या ठिकाणी मांडली आणि त्यामध्ये त्यांनी 2-3 मुद्दे मांडलेले आहेत. एक म्हणजे मेडिकलचे विद्यार्थी, इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांचं याच्यामुळे नुकसान होतंय. दुसरं म्हणजे ह्या आरक्षणाला तातडीने स्टे दिला पाहिजे आणि तिसरं म्हणजे सुप्रीम कोर्टाने 2 वर्षापूर्वी हे आरक्षण ऑलरेडी रद्द केलंय आणि मराठा समाज मागासलेला नाही असं घोषित केलंय. असे 3 मुद्दे त्यांचे आहेत. एक आपण नमुना म्हणून या मुद्द्याकडे बघू. अशा अजून 4 याचिका आता माननीय उच्च न्यायालयामध्ये आहेत. परंतु सदावर्ते जे भूमिका घेतात की नीट आणि हे इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांचं नुकसान होतंय. मुळामध्ये या आरक्षणामुळे या वर्षी इंजिनिअरिंगच्या आणि मेडिकलच्या विद्यार्थ्यांचं अजिबात नुकसान होत नाही, कारण सीईटी आणि नीटच्या परीक्षेला हे आरक्षण लागूच नाही. त्याची प्रक्रिया ऑलरेडी सुरू झालेली आहे आणि सदावर्तेंची स्वतःची एक पिटिशन आहे, रिट पिटिशन. त्यांना याच्यामध्ये काही नुकसान आहे का या रिझर्वेशनमुळे, तर ते सिद्ध करू शकत नाही की त्यांचं याच्यामुळे काही नुकसान होतंय व्यक्तिशः. त्यामुळे जयश्री पाटील यांना या प्रकरणामध्ये काही अधिकारच नाहीये ऑब्जेक्शन घेण्याचा. हा एक मुद्दा आहे. दुसरी गोष्ट, ज्या 2 याचिका पडलेल्या आहेत त्या मेडिकल ऍस्पायरंट विद्यार्थिनी आहेत आणि त्या यावर्षी एलिजिबल होणार आहे मेडिकलला. त्यांना पण याविषयी आक्षेप घेण्याचा अधिकार नाही, कारण त्यांचं नुकसान यामुळे होणार नाही. तिसरी गोष्ट अशी आहे की या आरक्षणाचा अजून मराठा समाजाला फायदा देणं सुरूच नाही झालेलं. म्हणजे आरक्षण देण्यासाठी जी जातीची प्रमाणपत्र द्यावी लागतात, मराठा जातीची प्रमाणपत्र देण्याची प्रक्रियाच अजून सुरू नाही झाली. सरकारने अजून तसे सूचना दिलेल्या नाही प्रशासनाला. एकाही मराठा माणसाला अजून सर्टिफिकेट मिळालेलं नाहीये. जर प्रक्रिया सुरू झाली नाही तर त्याच्यावर स्टे मागायचा कसा आणि कोर्टाने त्याच्यावर कॉमेंट का करावी, असा या ठिकाणी आता एक महत्वाचा प्रश्न आहे. त्यामुळे हे जे आक्षेप आहे हे निराधार आक्षेप आहेत, हे आपण पहिल्यांदा लक्षात घेतलं पाहिजे. दुसरी गोष्ट, आमच्या पण याचिका हिअरिंगला होत्या. 7 तारखेला आमच्या याचिकावर जेव्हा हिअरिंग आलं तेव्हा सरकारच्या वकिलांनी, म्हणजे अधिवक्ता जे आहेत, महाधिवक्ता बिरेंद्र सराफ साहेब, त्यांनी भूमिका काय घेतली की आम्हाला 4 आठवड्याचा वेळ द्या आणि नंतर याची हिअरिंग ठेवा. तर तसं म्हणून 24 एप्रिल तारीख आमच्या याचिकांमध्ये देण्यात आली एकच विषयामध्ये. आणि जेव्हा 8 तारखेला सदावर्त्यांच्या याचिका आल्या तर त्यावेळेला सरकारने मात्र अशी भूमिका घेतली नाही. सरकार त्या ठिकाणी बघ्याच्या भूमिकेत राहिलं, म्हणजे सरकारकडून जे महाधिवक्ता उपस्थित होते त्यांनी, आणि सदावर्ते एकटेच मांडत राहिले आणि त्यामुळे न्यायालयाची जी टिप्पणी आली ती टिप्पणी मराठा समाजामध्ये आता अस्वस्थता निर्माण करते. तर हे एकंदरीत पार्श्वभूमी आहे. आता याच्यामध्ये सदावर्तेंचा पहिला मुद्दा जो आहे की हे आरक्षण सुप्रीम कोर्टाने रद्द केलेलं आहे आणि आता हे पुन्हा देता येणार नाही. तर हा मुद्दा पूर्णांशाने चुकीचा आहे, कारण 1972 ला एक केस झाली होती, यूएसवी बलराम वर्सेस आंध्र प्रदेश. या केसमध्ये आधी हायकोर्टने रद्द केलेल्या आरक्षणाला त्याच जातींना पुन्हा आयोगाकडे पाठवून तपासणी करून ते आरक्षण पुन्हा देण्यात आलं होतं.
आणि सुप्रीम कोर्टाने त्याला मान्यता दिलेली आहे. त्यामुळे आधी दिलेलं आरक्षण कोर्टाने रद्द केलं म्हणून त्यांना नंतर त्या जातींना आरक्षण देता येत नाही असं काही नाही. त्याची प्रॉपर प्रोसिजर असते, ती फॉलो करून जर तो समाज पात्र ठरला तर त्यांना पुन्हा आरक्षण देता येतं. आणखी यातला महत्वाचा मुद्दा काय आहे की 2018ला जो एसीबीसी ऍक्ट होता, तो एसीबीसी ऍक्ट वेगळा आहे, त्याच्या तरतुदी वेगळ्या होत्या, तो वेगळ्या प्रोव्हिजन खाली तयार केला होता. आणि आताचा जो कायदा आहे एसीबीसी ऍक्ट 2024, हा कायदा घटनेच्या 342A खाली तयार केलेला आहे. आणि एसीबीसी प्रवर्ग जो आहे तो घटनेच्या 342A खाली तयार केलेला आहे असं खुद्द त्या कायद्यात म्हटलेलं आहे. आणि त्यामुळे या कायद्याचं त्या कायद्याशी थेट तुलना नाही होऊ शकत. आणि 2018 मध्ये सुप्रीम कोर्टाने अशी भूमिका घेतली की राज्य सरकारला असं आरक्षण देण्याचा अधिकार नव्हता. नंतर 105वी घटना दुरुस्ती झाली नोव्हेंबर 2021 मध्ये, आणि त्याच्यानुसार पुन्हा राज्य सरकारला असा अधिकार बहाल करण्यात आलेला आहे. आणि त्याच्या अंतर्गत घटनात्मक नवीन ज्या तरतुदी आलेल्या आहेत त्याच्या अंतर्गत राज्यामध्ये मराठा समाज ज्याच्यामध्ये घातलाय तो सोशली आणि एज्युकेशनली बॅकवर्ड क्लास कॅटेगरी आता घटनेच्या तरतुदीनुसार तयार करण्यात आलेली आहे. त्यामुळे मराठ्यांचं आरक्षण हे बिलकुल बेकायदेशीर नाही, घटनात्मक आहे. आणि त्यामुळे सदावर्ती आणि तत्सम लोकांनी जे आक्षेप घेतलेले आहेत ते निराधार आणि बिनबुडाचे आणि पक्षपातीपणाचे आहेत, असं आमचं एकंदरीत म्हणणं आहे. सदावर्तीकडून म्हणजे सदावर्तीने परंतु जयश्री पाटील यांच्याकडून जी याचिका दाखल करण्यात आलेली आहे त्याच्यामध्ये एक प्रामुख्याने एक सुनावणी दरम्यान एक मुद्दा जो मुद्दा त्यांना उपस्थित केला की त्यांचं म्हणणं होतं की राज्य सरकारने हे जे आरक्षण आहे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घाई गडबडी देण्यात आलेलं आहे. तर या संदर्भात राज्य सरकारला उच्च न्यायालयाने नोटीस पाठवून यावर त्याचं उत्तर देखील सबमिट करण्याचे निर्देश दिलेले आहे. तर खरंच असं वाटते का की ज्या प्रकारे मागील म्हणजे 2014चा जो कार्यकाळ जर आपण पाहिला तर त्यावेळी देखील मराठा समाजाला आरक्षण देण्यात आलं होतं आणि त्यावेळेस त्यानंतर उच्च न्यायालयात टिकलं होतं, मात्र सर्वोच्च न्यायालयात जेव्हा ते गेलं तिथं ते टिकलं नाही. तर कुठेतरी पुन्हा हेच निवडणुकीचं राजकारण हे डोळ्यासमोर ठेवून राज्य सरकारने हा 10% आरक्षणाचा जो मुद्दा आहे, जे आरक्षण देण्यात आलेलं आहे, हे कुठेतरी त्याचाच एक भाग असू शकतं असं मराठा समाज एक अभ्यासक म्हणून तुम्हाला वाटते का? नाही नाही, मुळामध्ये हे जरी खरं असलं तरी ते म्हणायचा अधिकार कोणाला आहे? बाहेर जनतेमध्ये लोक म्हणू शकतात असं. कोर्टाच्या प्लॅटफॉर्मवर असं म्हणता येत नाही. कारण सरकारने इलेक्शनच्या आधी आरक्षण दिलं काय आणि इलेक्शन नसताना आरक्षण दिलं काय, त्याच्यामुळे घटनात्मक अधिकारात काय बंधन येतं? घटनात्मक अधिकार तर सारखेच आहेत. त्यामुळे सरकारने कोणत्या दिवशी आरक्षण दिलं या गोष्टीमुळे काही त्याचा कायदेशीर किंवा घटनात्मक काही पेच वाढत नाही. ते जनरल राजकारणाचा प्रचाराचा भाग झाला. आणि सदावर्ते जे करतात ते प्रचारच करतात, ते घटनात्मक फार कमी बोलतात. हे आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. दुसरी गोष्ट अशी की 2018च्या ज्या घटनात्मक तरतुदी होत्या त्याही वेळेला 102वी घटना दुरुस्ती झाली होती. आणि त्याही वेळेला घटनेमध्ये 338B, 342A आणि 366-26C आलेलं होतं. परंतु राज्य सरकारने त्याच्याकडे लक्ष दिलं नाही आणि ते आम्हाला अधिकार आहेत असं त्यांनी समजलं. आणि त्याच्यानुसारच हायकोर्टने सुद्धा एकंदरीत त्यांना जे वाटलं त्याच्यावरून त्यांना लक्षात आलं की आहे राज्य सरकारला अधिकार. त्यामुळे त्यांनी त्या कायद्याच्या अंतर्गत ते रिझर्वेशन हायकोर्टमध्ये अपहेल्ड झालं. म्हणजे ते रिझर्वेशन त्या परिप्रेक्ष्यामध्ये जसं राज्य सरकारला वाटलं तसंच हायकोर्टलाही वाटलं. त्यामुळे त्यांनी ते रिझर्वेशन अपहेल्ड केलं होतं, म्हणजे मान्य केलं होतं. पण हायकोर्टात निर्णय आल्यानंतर स्वर्गीय विनायकराव मेटे यांनी एक याचिका टाकली होती आणि त्यांनी ती 102वी घटना दुरुस्ती घटनाबाह्य आहे अशासाठी याचिका टाकली. याच पिटिशन बरोबर मराठा समाजाच्या केस बरोबरच याचिकांबरोबर. मग त्यामुळे त्या गोष्टीचा फोकस बदलला आणि 102व्या घटना दुरुस्तीवर जास्ती फोकस आल्यानंतर तो घटनात्मक मुद्दा आहे असं समजण्यात आलं. आणि घटना म्हणजे 3 सदस्यीय बेंचने ते प्रकरण त्याचा निर्णय करण्यासाठी वरती 5 जजेसच्या बेंचकडे पाठवलं. त्याच्यामुळे काय झालं की असा निर्णय सुप्रीम कोर्टाने दिला
की राज्य सरकारला 102व्या घटना दुरुस्तीनंतर असं आरक्षण देण्याचा अधिकारच नाहीये. आणि त्याच्यामुळे त्या परिस्थितीमध्ये काय जे झालं ते झालं. परंतु एक लक्षात घ्या तुम्ही, की मराठा समाजाला आरक्षण देताना जी पात्रता लागते, ती पात्रता आहे असं आयोगाला जर वाटलं, आयोगाच्या अभ्यासानुसार, आणि तो आयोगाचा अहवाल जर शासनाने स्वीकारला, तर त्याला, त्या समूहाला, त्या क्लासला आरक्षण देता येतं. ही घटनात्मक पोझिशन आहे. तर आज जे काय घटनात्मक परिस्थिती आहे, त्या परिस्थितीमध्ये सरकारने मराठा समाजाला आयोगाकडे त्यांचं मागासलेपण तपासायला आणि प्रतिनिधित्व तपासायला पाठवलं होतं. आणि अधिकृत स्टॅच्युटरी कमिशन, ज्याला वैधानिक आयोग म्हणतात, त्या कमिशनने अहवाल दिला, तो शासनाने स्वीकारला. त्याच्यानुसार शासनाने 342 खाली सामाजिक शैक्षणिक मागास प्रवर्ग तयार केला आणि त्याच्यानुसार मराठा समाजाचा त्या प्रवर्गात समावेश केला. आणि आता त्याच्यामुळे हे आरक्षण जे दिलेलं आहे आजच्या घटनात्मक तरतुदीच्या अधीन राहून दिलेलं आहे. त्यामुळे याच्यामध्ये जे अपवाद आहेत किंवा ऑब्जेक्शन्स आहेत, त्याला काही तसा मतलब उरत नाही. तर काय म्हणजे मागे 2 दिवसापूर्वीच आपली एक याचिका होती एसईबीसी संदर्भात, ती कायद्यानुसार त्याला मान्यता देण्यात यावी, या संदर्भात तुमचं हायकोर्टामध्ये याचिका, जनहित याचिका दाखल करण्यात आलेली आहे. तर नेमकी काय मुद्दे या याचिकेमध्ये आहे आणि कशा प्रकारे तुम्ही या संदर्भात मागणी केलेली आहे आणि झालेल्या हेअरिंगमध्ये हायकोर्टाचं यावर काय निरीक्षण होतं? तर याच्यात एक लक्षात घेतलं पाहिजे की आमचं नेमकं काय म्हणणं आहे या कायद्याबद्दल. मुळामध्ये आम्ही या कायद्याचं समर्थन केलेलं आहे, कारण तो घटनेच्या नवीन ज्या तरतुदी निर्माण झालेल्या आहेत त्या अंतर्गत दिलेला आहे. म्हणजे हे घटनात्मक आरक्षण आहे. ते प्रमाण कमी आहे याच्यावर आमचा आक्षेप आहे की ते किमान 14% द्यायला पाहिजे होतं, असं आमचं म्हणणं आहे. पण ते 10% दिलेलं आहे. तर तो विषय वेगळा आहे, तो सरकारकडे मागणी करण्याचा विषय. आता पहिल्यांदा याला घटनात्मक ठरवणं आवश्यक आहे. मग हा कायदा पूर्णांशाने घटनात्मक आहे, फक्त त्यात एक कलम सरकारने असं घालून ठेवलेलं आहे, ते म्हणजे या नवीन 10% आरक्षणामुळे आधीचे जे ओबीसी, व्हीजेएनटी आणि एसबीसीचं जे आरक्षण आहे 32% कोटा, त्याच्यावर त्याचा परिणाम होणार नाही, असं एक त्यांनी त्याच्यात सेक्शन घालून ठेवलंय. 4/4, 4 मधलं 4 सेक्शन आहे. याच्यावर आमचा आक्षेप आहे. आम्ही म्हणतो की तुम्ही घटनेच्या तरतुदीनुसार जे आरक्षण देत आहे त्याच्यामध्ये असे शेप्ट घालू शकत नाही, त्याला शेप्ट जोडू शकत नाही. तुम्हाला ते पूर्णांशाने घटनात्मक तरतुदीनेच द्यावं लागतं. एकीकडे तुम्ही म्हणताय की आम्ही घटनेच्या 342 खाली देतो आणि दुसरीकडे म्हणताय की याचा आधीच्या आरक्षणावर परिणाम होणार नाही. असं करता येणार नाही. म्हणून आम्ही कोर्टामध्ये मुख्य मागणी आमची काय आहे की या कायद्यामधलं जे 4/4 कलम हे आहे, सेक्शन आहे, कलम आहे, ते रद्द करावं. आणि पुढचा मुद्दा आता फार महत्वाचा आहे. आक्षेप कशाला आहे या आरक्षणावर? तर हे आरक्षण 50%च्या वरचं आहे, अशी एक अंधश्रद्धा समाजामध्ये आहे. असं एक प्रोपोगंडा केला जातो. परंतु मागच्या 15 दिवसामध्ये समजा 1-2 दिवस सुरुवातीत सोडले, तर आता कोणी 50%च्या वरचं बोलत नाही. सदावर ते एकटे बोलतात, ते लबाड बोलतात. त्याचं कारण सांगतो मी, की आता महाराष्ट्रामध्ये जेवढं आरक्षण आहे ते 52% प्लस 10%. आम्ही म्हणतो आम्ही 50% आरक्षण ठेवण्याच्या बाजूचे. खुल्या प्रवर्गाला किमान 50% जागा राहिल्या पाहिजे, हे आमचं म्हणणं आहे. सदावर्ते जे म्हणतात ना खुल्या प्रवर्गाला जागा राहिल्या पाहिजे, आमचं पण म्हणणं आहे खुल्या प्रवर्गाला 50% जागा राहिल्या पाहिजे. पण 50% नाही आहेत ना, 52%. त्या 2%वर सदावर्ते काहीच बोलत नाही. एसीबीसीचं आरक्षण, याचं ईडब्ल्यूएसचं आरक्षण आहे 10% वाढलेलं, त्याच्यावर सदावर्ते काहीच बोलत नाही. तिथेही खुल्या प्रवर्गाच्या जागा 10%ने कमी झालेल्या आहेत. म्हणजे ते त्याच्यावरही काही बोलत नाही. आणि मराठा समाजाचा विषय आला की सदावर्ते तुटून पडतात. तर मग या ठिकाणी सरकार आणि सदावर्तेंची मिलीभगत आहे, असा आमचा स्पष्ट आरोप आहे आणि ते आम्हाला पदोपदी जाणवतं. सरकारच त्यांना माहिती पुरवतं, सरकारच त्यांना रसद पुरवतं, असं आम्हाला जाणवतं. आणि त्याच्यामुळे काल पण 8 तारखेला कोर्टामध्ये जी सरकारच्या अधिवक्त्यांनी भूमिका घेतली ती शंकास्पद भूमिका आहे. हा दुसरा भाग आहे. मुळात 50%च्या आत हे आरक्षण मेंटेन करायचं असेल, तर मग एसीबीसी कुठे ऍडजस्ट करणार, हा पुढचा प्रश्न आहे. आणि आमचं म्हणणं असं आहे की जर घटनेच्या तरतुदीनुसार, घटनेच्या तरतुदीच्या अधीन राहून जर आमचा सामाजिक शैक्षणिक मागास प्रवर्ग तुम्ही तयार केलेला आहे, तर नव्या तरतुदीनुसार जुने जे ओबीसी, व्हीजेएनटी आणि एचबीसीचं आरक्षण आहे, त्या आरक्षणाच्या तरतुदी आता रद्द झालेल्या आहेत.
तुम्हाला घटनेच्या परिप्रेक्ष्यामध्ये घटनेच्या नवीन तरतुदीनुसार ते आरक्षण बदलून घ्यायला पाहिजे होतं. आतापर्यंत त्याला नव्या तरतुदीत बसवायला पाहिजे होतं. ते या सरकारने बसवलं नाही आणि दोष मराठ्यांना देतात. आमचं म्हणणं काय आहे की त्या नव्या तरतुदीनुसार या सगळ्या व्हीजेएनटी, एसबीसी आणि ओबीसी यांना सुद्धा आता आयोगाकडे पाठवून त्यांना नव्याने नोटिफाय करावं लागणार आहे, नव्याने त्यांना आयडेंटिफाय करावं लागणार आहे, त्यांना एसीबीसीत आणावं लागणार आहे. ही घटनात्मक प्रक्रिया आहे. आता आमचं 10% आरक्षण दिलं, पण देशामध्ये 4च प्रवर्ग घटनात्मक आहेत. 4 प्रवर्ग, त्यातला एक शेड्यूल कास्ट आहे एससी, दुसरा आहे शेड्यूल ट्राईब्स एसटी, तिसरा आहे ईडब्ल्यूएस आणि चौथा आहे एसईबीसी, सोशली एज्युकेशनली बॅकवर्ड क्लास कॅटेगरी. याच्याशिवाय कोणतीही कॅटेगरी आता घटनात्मक नाही राहिलेली. मग आमचं एसीबीसीचं आरक्षण जे आहे ते लिगल कोट्यामधले आम्ही नंबर 1 आहोत आता. म्हणजे महाराष्ट्रामध्ये जो 32% कोटा आहे तो एसीबीसी कोटा आहे, ओबीसी कोटा नाही तो. तो व्हीजेएनटी एसबीसीचा कोटा नाहीये, तो पूर्णपणे सोशली आणि एज्युकेशनली बॅकवर्ड क्लासचा कोटा आहे तो. आणि त्या 32%त आम्ही किती गेलो, आता फक्त 10% गेलेलो आहे. उरलेले 22% तिथे खुले आहेत अजून, म्हणजे ते रिझर्वेशन नाहीये आता सध्या लागू. म्हणजे आम्ही तर म्हणतो की खुल्या प्रवर्गाला किती जागा द्यायच्या. तर आमचं 10% एससी एसटी 20% आणि 10% म्हणजे 20 आणि 20 40% फक्त रिझर्वेशन झालंय आता. म्हणजे बघा तुम्ही किती टक्के जागा आता शिल्लक आहे. 22% जागा आता शिल्लक राहिलेल्या आहेत. हे आपण समजून घेतलं पाहिजे. म्हणजे हे लक्षात घ्या की एसीबीसी प्रवर्ग नव्याने तयार झाला आणि त्यात फक्त मराठा आलेले आहेत. म्हणजे एसीबीसीतल्या 32% मधल्या फक्त 10% जागा व्यापलेल्या आहेत आता. उरलेल्या सगळ्या जागा खुल्या झालेल्या आहेत. हे सदावर्त्यांना समजत नाही किंवा ते खोटं बोलतायत. त्यांना जर खरी खुल्या वर्गाची जर काळजी असेल तर मग त्यांनी हे समजून घ्यावं की एसीबीसी मध्ये आता तर 32% लोक नाहीच आहेत आरक्षणात, आता फक्त 10% आहे. त्यांनी उरलेले 22% खुलं करा म्हणून मागणी केली पाहिजे, हे आमचं म्हणणं आहे. आता याच्यात बघा ना तुम्ही, आम्ही खुल्या प्रवर्गाचे किती फेवरचे आहोत. सदावर्त्यांपेक्षा जास्त फेवर करतो आम्ही खुल्या प्रवर्गाला. आम्ही तर म्हणतो 22% खुल्या करा, कारण त्या काही तिथे कोणी अजून आलेलं नाहीये. मग आताचे जे ओबीसी आणि व्हीजेएनटी एसबीसी जे आहेत त्यांना आता 55 वर्ष झाले आरक्षण घेऊन. मग त्यांना तुम्ही आता आयोगाकडे पाठवावं लागेल, ते पात्र आहेत की नाही ठरवावं लागेल, त्यांचं रिआयडेंटिफिकेशन करावं लागेल आणि त्यांना नोटिफाय करून एससीबीसी मध्ये आणावं लागेल त्यांच्या नव्या पात्रतेनुसार, जुन्या पात्रतेनुसार नाही. आमचा त्यांच्या आरक्षणाला विरोध नाही. आम्ही म्हणतो घटनात्मक प्रक्रिया फॉलो करा, एवढंच आमचं म्हणणं आहे. तुम्ही सर एक त्याच्यामध्ये मुद्दा असा उपस्थित केलेला आहे की सदावर्तेला सरकारमधूनच रसद पुरवली जाते, तर सरकारमधला मधील कोण व्यक्ती आहे जे सदावर्तेंच्या पाठीमागून हे सर्व जे मराठा समाजाच्या विरोधात जे षडयंत्र आपण म्हणून त्याला हे रचत आहे. त्याच्यामध्ये व्यक्तिशयाबद्दल आम्ही काही म्हणणार नाही, पण सदावर्त्यांच्या ज्या स्टेटमेंट्स येतात त्याच्यावरून जे कोणाला श्रद्धेय म्हणतात किंवा ते त्यांची भाषा जी असते अलीकडे खुल्या प्रवर्गाची, ब्राह्मण मारवाडी या वर्गासाठी भाषा बोलतात, याच्यावरून ते असं वाटतं की त्यांना भाजप कडून काही सपोर्ट मिळत असावा. आणि 8 तारखेला जी हिअरिंग झाली, आम्ही प्रॅक्टिकल बोलतोय सर, 8 तारखेला जी हिअरिंग झाली त्यामध्ये सदावर्त्यांना ज्याप्रमाणे स्पेस दिला, मोकळीक दिली आणि महाधिवक्ता काहीच बोलले नाही, त्यावरून असं जाणवतं की सरकारलाच वाटतं सदावर्तेंनी मराठा आरक्षणावर स्टे आणावा म्हणून. मग हे किती गंभीर मुद्दा आहे महाराष्ट्रासाठी, हा मुद्दा लक्षात घेण्यासारखा आहे. दुसरी गोष्ट, सदावर्तेंपेक्षा तर आम्ही जास्त खुल्या प्रवर्गाच्या बाजूचे आहोत. आम्ही तर म्हणतो एसीबीसीतल्या 22% जास्ती जागा आमच्यामुळे रिकाम्या झाल्या. श्रद्धेय हा शब्द ते वारंवार वापरतात, तर तो व्यक्ती कोण, जे भाजप, आता तुम्ही जे सरळ सरळ पक्षाचं नाव घेतलेलं आहे, तर त्या पक्षातील नेता कोण, या संदर्भात तुमच्याकडे काही माहिती आहे का? नाही नाही, ते पब्लिक मध्ये त्याचे व्हिडिओ सगळीकडे आहे, लाखोने त्याच्यामध्ये व्ह्यूज आहेत. मी स्वतः तो व्हिडिओ ऐकलेला आहे. चॅनलवर ते पब्लिकली बोललेले आहेत सगळ्या मेन स्ट्रीम मीडियामध्ये. श्रद्धेय देवेंद्रजी म्हणतात ते. तर आम्हाला शंका येते, ज्या पद्धतीने त्यांचे महाधिवक्ता भूमिका घेतात त्यावरून असं आम्हाला शंका येते. आणि वारंवार सदावर्ते काय येतात बरं आमच्या विरोधात? जर हा जे एक सरकारला मुद्दा याच्यातून महाराष्ट्रामध्ये काय ऐकत नाही उपस्थित का होते, कोणी? याच्यातून हा मुद्दा उपस्थित होते की ज्या प्रमाणात मनोज जरांगे पाटील यांचं जे आंदोलन जे सुरू होतं, ते कुठंतरी मनोज जरांगे पाटलांचं आंदोलन तुटावं, ते कुठंतरी खंडित व्हावं ह्याकरिता
मनोज जरांगे पाटील यांना देखील अशाच प्रकारे देवेंद्र फडणवीस जे राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री आहे यांच्यावर देखील आरोप केला होता. तर हे आरोप जे मनोज जरांगे पाटील यांनी जे केले होते तर हे कुठेतरी योग्य होते का? एक कायदेतज्ञ म्हणून तुम्हाला काय वाटते त्याच्यात? नाही नाही, उपमुख्यमंत्री म्हणून त्यांना जे आरोप करायचे होते ते करायला काहीच अडचण नव्हती. जरांगे पाटलांच्या भाषेवर आक्षेप घेण्यात आलेला आहे किंवा त्याच्याबद्दल जातीय अर्थ जे काढण्यात आलेले आहेत त्याला माझा सपोर्ट नाही. मुळामध्ये भूमिका म्हणून राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून किंवा गृहमंत्री म्हणून त्यांचं काही चुकत असेल तर त्याच्यावर ऑब्जेक्शन घेण्याचा नागरिकाला पूर्ण अधिकार आहे. ती भाषा कॉन्स्टिट्युशनल असली पाहिजे आणि व्यक्तिवाद किंवा जातीवाद त्यात होता कामा नये. ही माझी भूमिका आहे. आता जे सदावर ते वारंवार मराठा समाजाच्या आडवं येतात आणि नाव शरद पवारांचं ठाकरेंचं घेतात, पण पाठराखण कोणाची करतात हे जगजाहीर गोष्ट आहे आणि आम्ही काही त्याच्यावरती अवलंबून नाहीये. त्यांनी सरकारने कोणाच्या थ्रू यावं किंवा प्रत्यक्ष विरोध करावा हे सरकारची भूमिका आहे. आम्हाला मराठा समाजाची बाजू लावून धरायची आहे. आम्ही आमची भूमिका घटनात्मक जी आहे ती मांडणार आहोत. आता याच्यात तो जो मुख्य आक्षेप येतो ना की 50% वरचं आरक्षण आहे, हे 50% वरचं आरक्षण नाही, उलट हे घटनात्मक ओबीसी आता जो एसीबीसी कोटा आहे 32%, त्याच्यामधलं फक्त 10% हे आरक्षण आता व्यापलेलं आहे. उलट 32%तल्या 22% जागा ह्या खुल्या झालेल्या आहेत. म्हणजे जोपर्यंत नवीन वर्ग याच्यामध्ये येणार नाही तोपर्यंत त्या 10% जागा राहणार आहेत. म्हणजे 10% आमच्या एससी एसटीच्या 20% आणि 10% याच्या ईडब्ल्यूएसच्या एवढंच आरक्षण राहणार आहे. बाकीचं आरक्षण राहणार नाहीये. हे असल्यामुळे खुल्या प्रवर्गाने तर पेढे वाटायला पाहिजे ना, पण खुल्या प्रवर्गाला हे समजूनच घ्यायचं नाहीये. आणि सगळ्या ज्या जाती आता आरक्षण घेतात त्यांना आयोगाकडे पाठवायचं आहे. त्यातले जे पात्र असतील ते येतील एसीबीसी मध्ये. त्याच्यामध्ये आम्ही कुठे कोणाला म्हणतो की आरक्षण द्या की नका देऊ. जसं भुजबळ म्हणतात मराठ्यांना आरक्षण द्या पण ओबीसीत देऊ नका, आमचं म्हणणं आहे सगळ्यांना आरक्षण द्या पण एसीबीसी मध्ये त्यांना आयोगाकडून येऊ द्या, घटनात्मक प्रक्रियेतून येऊ द्या. आमचा कोणाच्याही आरक्षणाला विरोध नाही. हाच मुद्दा मनोज जरांगे वारंवार उपस्थित करत होते. जर कोर्टामध्ये जर हा निर्णय गेला तर ओबीसीचे आरक्षण धोक्यात येईल, कारण की आयोगाच्या माध्यमातून ह्याची पूर्ण आयोग रद्द करण्यात येणार आणि त्यानंतर ओबीसीचं आरक्षण धोक्यात येईल. हा मुद्दा वारंवार मनोज जरांगे पाटील जे त्यांच्या भाषणातून आणि इतर सभेतून ते मांडत होते. तर हाच तो मुद्दा होता की जो तुम्ही उपस्थित करत होता की आयोगाच्या माध्यमातून पुन्हा ओबीसीची जनगणना आणि त्यानंतर हा पुन्हा त्यांना दर्जा मिळावा. तर हाच तो एकंदरीत हा मुद्दा होता का? नाही नाही, पण ते जर तसं म्हणत असतील त्यात गैर काय? आम्ही काय म्हणतो किंवा कोणालाही आरक्षण मिळावं ते नियमाने मिळावं, त्याच्या पात्रतेनुसार मिळावं. त्याच्यावरती आक्षेप काय असायचं कारण आहे? हे तर नागरिकाचं कामच आहे ना, घटना पालन केलं पाहिजे सरकारने. म्हणून आम्ही काय म्हणतो की घटनेचे तरतुदी तुम्ही वाचा, 342A मध्ये वाचा किंवा 366 26C मध्ये वाचा. त्याच्यानुसार राज्यामध्ये कोण आता आरक्षणाला पात्र आहे, तर सोशली एज्युकेशनली बॅकवर्ड क्लास फक्त आरक्षणाला पात्र आहे. आधीचे वर्ग जे आहेत सोशली एज्युकेशनली बॅकवर्ड क्लास म्हणून कधी आयडेंटिफाय झालेले नाही आहेत. त्यांना 55 वर्ष झाले, एकदाही त्यांचं रिव्हिजन झालेलं नाहीये. त्यांना लोकसंख्येच्या प्रमाणापेक्षा जास्ती आरक्षण दिलेलं आहे. त्यांच्या आता नोकरीमध्ये त्यांच्या लोकसंख्येपेक्षा 1.5 त्यांचं प्रतिनिधित्व झालेलं आहे आणि त्यांची लोकसंख्यापेक्षा एक्सेसिव्ह रिझर्वेशन दिलं, त्यामुळे पण ते आरक्षणाला आता पुनर्तपासणी देऊ झालेली आहे. इंदिरा साहनीचा जो निकाल आहे त्याच्यानुसार 1992चा आणि राज्य मागासवर्ग आयोग कायद्याचे कलम 11 याच्यानुसार तसं पण त्यांची तपासणी करणे गरजेचं आहे. पण आता 342A खाली जर त्यांना सोशल एज्युकेशनली बॅकवर्ड क्लास ठरवायचा असेल तर आता त्यांना आयोगाकडे पाठवून तपासणी करून नव्याने एसीबीसी म्हणून आरक्षण देण्यापलीकडे काही पर्याय नाहीये. आता जे आरक्षण ते घेत आहेत ते आरक्षण चालू ठेवणं हे घटनाबाह्य असणार आहे, बेकायदेशीर असणार. तर 10% आरक्षणासंदर्भात तुम्ही सुरुवातीलाच मुद्दा उपस्थित केला की या संदर्भात अद्यापही प्रमाणपत्र राज्य सरकारकडून देण्यात सुरू करण्यात आलेले नाहीये. तर काय कारण असू शकते की राज्य सरकार अद्यापही हे प्रमाणपत्र मराठा समाजाला देण्यास सुरुवात करत नाही? याचं तर मला एका वाक्यात उत्तर द्यायचं तर सरकार बदला घेत आहे मराठा समाजाचा अंत पाहते. याच्या पलीकडे त्याला काही नाव देता येत नाही. जरांगे पाटील काही बोलले असं कारण समोर ठेवून मराठ्यांचा हाल करायचं हे सरकारची भूमिका आहे असं मला दिसते. म्हणजे हे कोणतं सरकारला शोभतं की कायदा लागू झाला 26 फेब्रुवारी पासून आणि अजून जातीचे प्रमाणपत्र द्यायचे त्यांनी आदेश काढलेला नाहीये.
इकडे आता जागा डिक्लेअर झालेल्या आहेत, पोलीस भरती सुरू झाली, त्या एसीबीसीचा कॉलम आहे, पण एसीबीसीच्या मुलाला फॉर्म भरता येत नाही. मग कशासाठी आरक्षण दिलं? याला म्हणतात की दुष्टपणा किंवा दांभिकपणा. तर असं सरकारने करायचं काही कारण नाहीये. मुळामध्ये सरकारने जे आरक्षण दिलंय ते लागू करणे सरकारचं कर्तव्य आहे, त्याची प्रक्रिया सुरू केली पाहिजे. म्हणून आता आमची पुढची मागणी आहे की सरकारने आता जे दिवस गेलेले आहेत आमचे, आम्हाला आता नवीन सर्टिफिकेट काढायला 1 महिना लागेल, जरी उद्या त्यांनी सूचना दिल्या तरी. त्यामुळे या ज्या भरती आहेत याची डेट पुढे सरकवली पाहिजे तेवढ्या दिवसांनी, आणि या मराठा समाजाच्या मुलांचं नुकसान टाळलं पाहिजे. ही या निमित्ताने खरं म्हणजे आमची मागणी आहे. दुसरा मुद्दा असा की एकदा आम्ही जेव्हा म्हणतो की हे 342 ए आणि 366 सी याच्यानुसार जर राज्यातलं आरक्षण जे आहे ओबीसी, व्हीजेएनटी, एसबीसी हे जर घटनाबाह्य झालेलं आहे, तर मग याचा निर्णय होईपर्यंत सरकारने नवीन कोणत्याही जातीला ओबीसीत घालू नये ना. नवीन जे जागा भरतायत त्याच्यामध्ये आरक्षण देऊ नये ना मग त्या जातींना. घटनात्मक निर्णय झाला नाही ना अजून त्याचा. मुळामध्ये असं आहे की हे होईपर्यंत वाट बघायला पाहिजे ना सरकारने. तर तेही करत नाही. ओबीसीच्या जागा काढतं, व्हीजेएनटीच्या जागा काढतं, मराठा समाजाच्या जागा काढतं, पण त्यांना फायदा मिळू देत नाही. हे सरकारचं काय आहे, प्रशासनिक लोक जे आहेत ते जातीवाद करतात. प्रशासनामध्ये जे मराठेतर लोक आहेत ना, ते मराठा समाजाच्या कॅन्डिडेटला, मुलांना त्रास देण्याचं काम करतात, त्यांना फायदा मिळू नये म्हणून असं भूमिका घेतात, आणि त्याच्यामुळे गेल्या 30-40 वर्ष मराठा समाजाच्या मुलांवर प्रचंड अन्याय झालेला आहे या प्रशासनिक जातीवाद आणि राजकीय जातीवादामुळे. हे फार प्रचंड खरं म्हणजे चुकीची गोष्ट महाराष्ट्रामध्ये घडत आलेली आहे. आणि यामुळे काय होतं, मराठा समाजामध्ये अनरेस्ट होते ना. म्हणजे ती भले सरकारच्या विरुद्ध होत असेल किंवा समाजाच्या इतर काही कशामुळे होत असेल, परंतु असं करू नये ना सरकारने. सरकारने हाही समाज राज्यातला नागरिक आहे आणि दुसरेही समाज नागरिक आहे, तर मग यांना जे दिलं ते त्यांना फायदा मिळाला पाहिजे, आणि जे घटनात्मक आहे त्याच्यानुसार आरक्षण दिलं पाहिजे. आम्ही कोणत्याही प्रवर्गाच्या आरक्षणाविरुद्ध नाही. जशी त्याची पात्रता, जशी त्याची आरक्षणाची मर्यादा असली पाहिजे, एवढंच आमचं याच्यामध्ये म्हणणं आहे. सर, एक आखरी प्रश्न असा आहे की आगामी लोकसभा निवडणुका केव्हाही जाहीर होण्याची शक्यता आहे. मनोज जरांगे पाटील यांनी निवडणुकीमध्ये लढवावे, उभं राहावं असे प्रकाश आंबेडकरांपासून अनेक इतर पक्षांची देखील मागणी आहे. त्यांनी उभं राहावं अशी त्यांची इच्छा आहे. तुम्हाला काय वाटते की मराठा समाजाला अगर खऱ्या अर्थाने न्याय मिळावा किंवा ह्या लढाईमध्ये लोकशाहीच्या मार्गातून मिळावा, तर मराठा समाजाने लोकसभा निवडणूक लढवावी का, असं तुम्हाला वाटते का? नाही, मुळामध्ये जरांगे पाटलांना जो आग्रह होतो तो त्यांना असलेल्या लोकांच्या पाठिंब्यामुळे होतोय. आणि जे राजकारणात लोक आहेत किंवा जे लोकशाहीच्या प्रक्रियेवर विश्वास ठेवतात, त्यांनी अशी सदिच्छा व्यक्त केली तर त्यात गैर काही नाहीये. पण ते जरांगे पाटलांच्या व्यक्तिगत भूमिकेचा तो विषय, मी त्यावर भाष्य नाही करणार. मला जे सांगायचंय ते मराठा समाजाची यात काय भूमिका असावी याच्यावरती जरूर मी बोलू शकतो. मुळामध्ये आता महाराष्ट्रामध्ये मराठा समाजात प्रचंड सरकारच्या विरुद्ध असंतोष आहे, त्याला काही इलाज नाही, ते दिसतंय. कारण गेली 6 महिने लढा चालू आहे, पण हातात काय आलं नाही. हे आरक्षण दिलं, त्याचे फायदे सरकार देत नाही. कुणबी म्हणून मराठवाड्याचं कुणबीकरण करा असं म्हटलं होतं, ती मागणी सरकारने मान्य केलेली नाही. सरसकट महाराष्ट्राचं कुणबी सर्टिफिकेट देण्याचं करा म्हटलं, सरकारने ते केलेलं नाहीये. आता सगळे सोयरेचा जो अध्यादेशाचा विषय ते भिजत गोंगडे, त्याचं पण सरकारने काही केलेलं नाहीये. म्हणजे मराठा समाजाचं एवढं आंदोलन होऊन सरकारने काही प्रतिसाद दिला नाही, अशी भावना समाजामध्ये आहे. हे मी तुम्हाला वस्तुस्थिती सांगतो. आणि त्याच्या पार्श्वभूमीवर सरकार हे 10% आरक्षणाची अशी वाट लावते, त्यामुळे आणखी अनरेस्ट वाढते. पण आता जर सरकारमधल्या पक्षाला विरोध करायचा असेल तर मराठा समाजाजवळ पर्याय काय याचाही विचार करावा लागेल. आणि देवेंद्र फडणवीसांच्या बद्दल त्यांना असं वाटत असेल की मराठ्यांनी जातीवादी भूमिका घेतली, असं बिलकुल नाही. मराठा समाज हा कधीच जातीवाद करू शकत नाही. कारण शरद पवारांच्या विरुद्ध पण या समाजामध्ये प्रचंड असंतोष. आता प्रस्थापित जेवढे राजकारणी आहेत त्यांच्या विरुद्ध या समाजाची भावना झाली, हे आपण सत्य समजून घेतलं पाहिजे. पण याच्यामध्ये मग लोकशाही प्रक्रियेनुसार आपण करायचं काय, याच्याबद्दल समाजाला आता गांभीर्याने विचार करायची वेळ आलेली आहे. एक तर त्यांना अनेक समीकरण जुळवावे लागतील, कारण एकट्या मराठा समाजाच्या बेसवर तर काही महाराष्ट्रात काही जिंकता येणार नाही, कोणाला हरवता येणार नाही. एक फॅक्टर मोठा मराठा समाज जरूर आहे, तो प्रभाव जरूर टाकू शकतो, पण तुम्हाला कोणत्या तरी एका पक्षाकडे झुकल्याशिवाय तो प्रभाव टाकता येणार नाही.
हे दुर्दैवाने म्हणा सुदैवाने म्हणा सत्यस्थिती आहे. म्हणजे तुम्हाला सरकार पक्षाला विरोध करायचा असेल तर तुम्हाला विरोधी पक्षाला तरी सपोर्ट करावा लागेल, नाही तर विरोधी पक्षाला जर तुम्हाला पाडायचं असेल तर सरकार पक्षाला तरी सपोर्ट करावा लागेल, किंवा स्थानिक ठिकाणी माणूस बघून तुम्हाला निर्णय घ्यावा लागेल की आपल्याला या ठिकाणी हा माणूस निवडून आणायचा, त्या ठिकाणी हा माणूस निवडून आणायचा. मग तो कोणत्याही पक्षाचा असला तरी चालेल, तो माणूस सोयीचा आहे की नाही हे बघून समाज भूमिका घेऊ शकतो. अशी भूमिका सरकार म्हणजे समाजाला घेता येऊ शकते की माणसं बघून मतदान मराठ्यांनी करावं, पक्ष बघून मतदान मराठ्यांनी करू नये, असं काही करू शकतो समाज. हा एक पर्याय आमच्या समोर आहे. दुसरा पर्याय असा आहे की आपण मराठा समाज म्हणून इलेक्शनच्या याच्यात पडूच नये. आपण आपलं सामाजिक धोरण राबवावं, आपली संघटना बांधावी आणि आपले आपले काम सरकारकडून करून घ्यावे, कोणता का पक्ष असत नाही. ही पण एक भूमिका सरकार घेऊ शकतं. किंवा आणखी पण मुद्दा असा आहे की महाराष्ट्राचं पॉलिटिक्स हे बहुजन पॉलिटिक्स होतं आधी. आता ते एलिट क्लास पॉलिटिक्स झालं, म्हणजे उच्चभ्रू लोकांचं राजकारण झालं. ओबीसींना ते फक्त वापरून घेतात. मग ह्या बहुजन लोकांच्या समान ज्या समस्या आहेत, म्हणजे आर्थिक समस्या आहे, रोजगार समस्या आहे, शिक्षणाची समस्या आहे, आरोग्याचे प्रश्न आहेत, किंवा शेतीचे प्रश्न आहेत, हे सगळे प्रश्न जे आहेत, शिक्षणाचे प्रश्न आहेत, या सगळ्या प्रश्नांच्या साठी एक प्रकाश आंबेडकरांसारख्या माणसाबरोबर एक दबाव गट निर्माण करून आपण काही बदल घडवण्यासाठी पण समाज प्रयत्न करू शकतो. म्हणजे असे पर्याय समाजासमोर आहेत. जेव्हा आता महिना 15 दिवसात समाजाची एखादी मीटिंग होईल, त्यामध्ये याच्यावर साधक बाधक चर्चा होईल. अजून काही समाजाने कोणता निर्णय घेतलेला नाहीये. पण राजकारणाला आपल्याला जर शह द्यायचा असेल तर राजकारणात एकटा मराठा समाज पूर्ण प्रभाव नाही टाकू शकणार. त्याला कोणाला तरी आपल्याला बरोबर जोडून घ्यावं लागेल. ही वस्तुस्थिती पण दुर्लक्षित करता येण्यासारखी नाहीये.